नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जय जवान जय जय किसान ची घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मालिनी या अक्षर गणवृत्तात किती अक्षरे असतात? मालिनी या अक्षर गणवृत्तावर किती अक्षरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, मुद्दाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, सिद्ध शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4, आरोहण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वेमनाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1, ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, मरियाना गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, शक्ती हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात या राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्यात सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची अधिगम योजना सुरू केली? कोणत्या राज्य सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यासाठी अधिगम योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सुधारक साप्ताहिक डॅश सुधारक
साप्ताहिक डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 आगरकर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा तर ऑप्शन क्रमांक 3 झाड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी मूळ संख्या कोणती. खालीलपैकी मूळ संख्या कोणती तर ऑप्शन क्रमांक 2 71 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे तर ऑप्शन क्रमांक 3 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते. खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते. भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे तर ऑप्शन क्रमांक 4 नेरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक 2 5 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 विजेते आहे. कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 विजेते आहे तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाची पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सोमलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अभंग म्हणजे काय. खालीलपैकी अभंग म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक 4 एक कार्यरचना प्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्ल पक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे. SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 3 SRPFचा स्थापना दिवस 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले. 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक 4 1942 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 थॉमस कप
कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे? 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माणिक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली यांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक तेजस एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 साली झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कुठे आहे? पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा. देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल, तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली? फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली? भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत? महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली? जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती? भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे? ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राजपथचे नवीन नाव काय होणार आहे? राजपथचे नवीन नाव काय होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई. ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ दिल्ली. ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई. ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क. तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्य पथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्य पथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस
स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राजे म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राजे म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश की लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला सुमारे डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल.